हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी ह्याच्या अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज कसा कट करायचा, म्हणजे ब्लाऊजची घडी कशी घालायची त्याबद्दल मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ नसेल पाहिला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या चॅनलवर बघा तुम्ही. आणि व्हिडिओवर नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि म्हणजे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ ब्लाऊजचे आलेले डिझाईनचे दिसतील. तर मी ब्लाऊज कट करताना पहिली पद्धत कशी, तर ब्लाऊजची घडी अशी घालते. नीट पाहून घ्या. ही ब्लाऊजची घडी आहे ना, अशी नाही कधीच ब्लाऊजची घडी टाकायची. आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना असा कधीच नाही करायचा. असा केला तर ब्लाऊज पुरणार नाही आपल्याला. मग कसं होतं, ब्लाऊजची बाही आहे ना ती कमीच होती, जोडण्यात कमी येते, पुरत नाही. ब्लाऊजची घडी कशी घालायची, हे अशी अशी ब्लाऊजची आपल्याला घडी घालायची. समजलं, हे अशी. मग ब्लाऊज पीस आपल्याला असा हातरायचा आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला आपल्याला बाही काढायची. ब्लाऊज कमी म्हणजे बाही कमीच नाही पडणार. आणि सगळे पार्ट बसूनसुद्धा 80 पॉईंट ब्लाऊज असलेला त्याच्यातले ब्लाऊज पीस उरतो. आणि तशी घडी घातली तर ब्लाऊज उरत नाही, तर ब्लाऊज कमी पण पडतो. आणि नंतर जॉईन द्यावा लागतात. आपण जॉईन दिली तर काही कस्टमरला आवडत नाही, तर कस्टमर म्हणतो जॉईन नको आम्हाला, ह्याच्यासाठी. आणि माझ्याकडे कसे आहे असं म्हणजे ब्लाऊजचे रेडीमेड माप नाही आहे, तर मी माप घरीच पुष्ट्यावरती तयार केलेले. पुष्ट्यावर ह्यासाठी केलेले, पुष्ट्या हा कडक राहतो आणि माप व्यवस्थित तसंच राहतं. पेपरवर म्हणलं तर त्याची रोलिंग होती आणि व्यवस्थित होत नाही. तर प्रत्येक वेळेस आपल्याला टाईम नसतो एवढा प्रेस करण्यासाठी. माझे कसे, मी क्लास पण घेते आणि माझं दुकान पण आहे, त्याच्यामुळे मला वेळ नसतो. त्याच्यामुळे मी हे माप काढून ठेवलेलं आहे. तर ही माप सगळ्या मापांना चालतं. फक्त काय, मी फक्त उंची मोजून टाकते सगळ्यांची. आणि बाकीच्यांचं म्हणजे असं कसं असतं, कटोरी पण वेगळी असते. तर ही कटोरी एक कटोरी आहे, 28 साईजची पण चलते. आणि ह्याच्यात मोठी म्हणजे वाढवायची 1.5 इंच वाढवतात, 2 इंच वाढवतात. पण मी आयते पॅटर्न असल्यामुळं माझ्याकडे जे मुली शिकायला येतात ना, तर माझी एकदम सोपी पद्धत आहे शिकवायची. वही आणि पेन हे लिहून लक्षात मुलींच्या लवकर डोक्यात बसत नाही. त्याच्यामुळे आणि ऑनलाईन क्लास पण मी चालू करणार आहे आता. माझा यूट्यूब चॅनल हा नवीन आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. अजून काही म्हणजे एवढी माहिती नाही आहे, तर त्याबद्दल जरी काही थोडं चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या, हळूहळू शिकेलच. तर आणि हे आहे 2 नंबर कटोरी. हे जे जास्त जाड असतात आणि कटोरी मोठी लागते त्यासाठीही. आणि कसं, हे 3 नंबर कटोरी आहे. 3 नंबर जरी कुणाला पाहिजे असेल, काही लक्षात येत नाही, तर प्लीज तुम्ही कमेंट करून मला विचारू पण शकतात. मी त्याच्यासाठी आपला मोठा लॉंग व्हिडिओ बनवून टाकते, सर्व मापाचा टाकते. आणि ही म्हणजे बाही आहे. तर ही बाही म्हणजे रेडीमेड बाही आहे. तर ह्या बाहीवर म्हणजे एकदम फिटिंग छान पण बसती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्लाऊजची घडी जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने टाकली ना, तर बाही कमी पडत नाही. आणि काहींचं कसं होतं, बऱ्याचशा ताईंचं असं शिवणाऱ्या, आता बऱ्याचशा अशा महिला आहेत की घरी बसून ब्लाऊज शिवतात. त्यांचं म्हणणं असं असतं की दुसऱ्याचे नाही तर स्वतःचे तरी ब्लाऊज झाले पाहिजे. आणि माझ्या तरी हिशोबाने असे 75% घरी प्रत्येकाच्या मशीन आहे. तर मशीन एका कोपऱ्यात असती, तिचा काहीही उपयोग होत नाही. तर प्लीज तुम्ही त्या मशीनचा उपयोग करा. तुमच्या अंगात जी कला आहे ती करा. कस्टमर येत नाही, सुरुवातीला कस्टमर येत नसतं, हळूहळू कस्टमर येतं. माझं पण तसंच झालं. अगोदर कस्टमर येत नव्हते. नंतर मला अगोदर सुरुवातीला मी ज्यावेळेस बाहेर जायचे आणि त्यावेळेस मला दुसऱ्याचं बघितलं तर असं वाटायचं, बापरे किती ब्लाऊज आहेत, माझ्याकडं पण कधी असे ब्लाऊज येते. आणि मला असं वाटायचं. पण परत असा विचार करायचे, नाही येते ना, आताशी सुरुवात आहे. मग ज्यावेळेस मी आत्ता विचार करते ना, आता मला वेळ नाही, मी आता म्हणते बापरे मला वेळ कधी ह्याच्यातून भेटेल. तसंच तुमचं पण होईल. पण जे तुमच्या अंगात. आणि मी किती ब्लाऊज शिवले, कसे शिवले, ही माझ्या शेवट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू पण शकते. तसे तर माझे रोज व्हिडिओ येणारच आहेत. मला जसा वेळ भेटेल तसं करते. कारण कसं, माझं दुकान पण आहे. माझ्या मुलांचा आवरून जसा मला वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ तर टाकत जाईलच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे माहिती आहे का, ब्लाऊज काहींचे खूप छान येतात, स्वतःचीच येतात, दुसऱ्याचं येत नाही. ज्यावेळेस आपण आणि कस्टमरचं कसं असतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते की आपण जर एखाद्याचं ब्लाऊज शिवलं आणि त्याचं आपण पैशाचं काहीच नाही बोललो, जर फुकट शिवून दिले ना, तर ब्लाऊज छान बसते बरं का. ही मी अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि तोच ब्लाऊज जर आपण म्हणलो ना की आत्ता पैशाचं जर आपण बोललो ना की आता एवढी शिलाई झाली, तर 100% त्या ब्लाऊजमध्ये चुका काढणार. हिथंच घडी पडली, एवढाच फुगा येतो, ब्लाऊजच व्यवस्थित बसत नाही, उंचीच कमी झाली, ही 100% आहे. म्हणून कसं, बाहेर जरी तुम्ही असं दुसरीकडे तुमच्या आसपास जरी मशीन असं शिवणारे असेल, तुमची फिनिशिंग जर व्यवस्थित बसली, ब्लाऊज जर छान आले ना, व्यवस्थित बसले ना,
गिराईक दुसरीकडे जाणार नाही, 100% कस्टमर तुमच्याच जवळ येणार तुम्ही. आणि मग सुरुवातीला तुमच्याकडे आता शिलाई तुमच्याकडे काय आहे ही मला नाही माहिती, पण माझ्याकडे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने म्हणजे ब्लाऊजची शिलाई आहे. तर तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते मला कमेंट करून सांगा. माझ्याकडे आहे त्याबद्दल मी तुम्हाला त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवून सांगते. पण ही माझ्याकडे कसं, आता तुमची दुसऱ्याकडे अस्तरच्या ब्लाऊजला, अस्तर तुमचं जर असलं ना, तर अस्तरच्या ब्लाऊजला 150 रुपये शिलाई जर शेजारी असेल ना, तुम्ही 130 सुरुवातीला घ्या. कस्टमर येणार ज्यावेळेस तुमची सुरुवातच तुम्ही करताय, तर 10-20 रुपये तर तुम्हाला कमीच घ्यावं लागतील. साध्या ब्लाऊजची शिलाई 80 रुपये असेल तर तुम्हाला 60 रुपये तुम्ही घ्यायची. 20 रुपयाचा जरी तुम्ही कमीचा डिफरंट ठेवला तरी पण गिराईक तुमच्याकडे येणार, 100% येणार. हे तुम्ही करून बघा. कारण मी केलेलं आहे. ज्यावेळेस मी माझा 2017मध्ये ब्लाऊजचा क्लास झालेला आहे, 2019पासून मी ब्लाऊज शिवते. आणि मी ज्यावेळेस साध्या ब्लाऊजची शिलाई 50 होती ना, त्यावेळेस मी 40 रुपये शिलाई घ्यायचे. मी 40च घेत होते. आणि मग नंतर हळूहळू म्हणजे शिलाई वाढवली मी, नाही असं नाही. मग नंतर मी क्लास पण चालू केले मुलींचे, की क्लास घ्यायचे. म्हणजे काही मुली तर माझ्याकडे अशा आहेत, क्लास झालेत एक महिन्यात कुणी परफेक्ट होत नाही आहे. एखाद्याला मशीन पण चालवता येत नसती, मशीन चालवाईपासून आपल्याला शिकवावं लागतं. त्या मुली ट्रेन करायच्या असतात, बॉबिन भरण्यापासून त्यांना शिकवावं लागतं, कशी भरायची, काय करायचे, हूक बटन सगळं हातशिलाईपासून सगळं शिकवावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं, आपण ज्यावेळेस क्लासला मुली घेतो ना, त्या पण इतकं सोपं नसतं. कारण आपण फुकट शिकवत नाही, आपण पैसे घेतो. ज्यावेळेस ती मुलगी ट्रेन होत नाही ना, तो लोड आपल्याला पण असतो. ती मुलगी जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत आपल्यावर तो दबाव असतोय. ही ज्यावेळेस ती मुलगी ट्रेन होती आणि एखादं जर आपल्याला आपल्या हाताखालचं जर शिकलं ना, जे एखादं स्टुडंट आपण जर शिकवतो ना, ज्या मुली आता माझ्याकडे बऱ्याचशा मुली आहेत असे की मी त्यांना शिकवलं, त्या स्वतः चांगल्या पद्धतीने ब्लाऊज शिवतात पण. आणि आता कसं माझ्याकडे लोड असेल तर मी त्यांच्याकडे पाठवते पण, असं अस्तरचा ब्लाऊज येतो टिच करून आणा, बाकीचं मी करते, त्याला फिनिशिंग वगैरे देते, तो खूप छान पद्धतीनं करतात. पण ज्यावेळेस बाहेरचे म्हणतात ना की तुमच्यापाशी क्लास केला तर मुलीला खूप छान ब्लाऊज येतात, आता ती बाहेरची घेते, तर खूप समाधान वाटतं की आपल्याला एक स्वतःवर अभिमान वाटतो की खरंच आपली कला आहे ना, आपण इमानदारीने शिकवली आणि ती लोकांपर्यंत पोचली आणि ती शिकलं आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे माहिती आहे, काही महिला काय करतात माहिती आहे का, ब्लाऊज येत असेल ना तरी व्यवस्थित माहिती देत नाही. पण तसं नाही करा, ज्याची त्याची कला असते. तुम्ही जर एखाद्याला सांगितलं, आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, असं एकमेकाला प्रतिसाद जर केला, एकमेकाला मदत केली, सपोर्ट केला तर सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते. आणि माझं कसं म्हणजे नाही का, मी माझी एक दिवस तुम्हाला सगळी सांगलच की माझं दुकान कसं सुरू झालं, कशी स्टार्टिंग झाली. माझी ही लक्ष्मी, माझी ह्याच लक्ष्मीनं सगळे साथ सोडतात, पण ही साथ माझा कधीच सोडत नाही, कधीच नाही. मी जरी कुठे गेले तरी ती हीच वाट बघत असती. घरातलं सगळं काम आवरूस्तोवर सुद्धा ही वाट बघती, कधी येते कधी येते कधी. जे माझे ब्लाऊज आहेत ना, ते ब्लाऊज मी तुम्हाला अगोदर दाखवते. आणि खूप म्हणजे आता कस्टमरनं तर भरपूर नेलेले आहेत, नाही असं नाही. आता संक्रांतीचा सीझन झाला, आता लगन सराई पण आहे, त्याच्यामुळे ते पण ब्लाऊज पडतात. तर जसे आमच्या गावचा कसा बुधवारी बाजार असतो, तर बऱ्याचशा महिला अशा शेतात वगैरे राहिला असतात, असं गावात येणं होत नाही त्यांचं. मग ते बुधवारी बाजारात आल्या ना, त्यावेळेस ते ब्लाऊज घेऊन जातात. तर आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, पण अजून शिवायचे पण तितकेच आहे, शिवून ठेवलेले पण तितकेच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साडी पिकोफॉलचा पण लोड जास्त असतो. तर माझा एकच बिझनेस नाही आहे, तर काचाच्या बांगड्या आहेत, तर त्या बांगड्या पण मला भरावं लागतात. परत माझं अख्खं दुकान पण मला हँडल करावं लागतं. कुणी मध्ये आले पाहुणे रावळे तर ते पण मला पाहावंच लागतं. आता घर म्हणल्यानंतर तिथनं चालूच राहतं. कसं स्त्रियांना कुठल्याच गोष्टीला सुट्टी नसती. आणि व्यवसाय म्हणलं तरी पण माझं एकच तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं विनंती आहे की व्यवसाय छोटा असो या मोठा, तो व्यवसायाचा मालक आपण स्वतः असतो. ज्यावेळेस आपल्याला कसं आपला व्यवसाय असेल ना, तर आता समजा मी माझ्यावरून सांगते, मला जर ब्लाऊज शिवते मी, मला कंटाळा आला, थकवा आला, तर मी ते स्टॉप करून आराम पण करू शकते. तसं तुम्ही जर बाहेर गेले ना, एखादे जॉब वगैरे कुठं काही करत असताना, तर तसं होत नाही. आता दिवसभर बायका बघा, दिवसभर सकाळी 10:30 ते 6 काम करतात, किती 300 नाही ते 400 रुपये त्यांना पडतात. तसं आपलं नाही ना, आपल्याला ज्यावेळेस आपण स्वतः मनाचं मालक आहे ना, जर कोणी म्हणणार आहे का आपल्याला उठ, तसं ते दुसऱ्याच्या ह्याच्यातच आहे. त्यांना उठ म्हणून तेव्हा उठावंच लागतं, बस म्हणून त्यावेळेस बसावंच लागतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला कुठल्याही गोष्टीत ब्लाऊजची अडचण वगैरे जरी आली तरी तुम्ही प्लीज मला कमेंट करून विचारू पण शकता. मी तुम्हाला होईल तेवढी मदत पण करीन. आणि माझे जी कटिंगचे माप आहेत ते खूप सोपी पण आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे शिकायची. ब्लाऊज हे काही अवघड नाही, ब्लाऊज खूप सोपं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरपेक्षा काही कमी टेलर नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, डॉक्टरला जशी मेहनत आहे तशी टेलर लोकांना पण म्हणजे मेहनत करावंच लागते. ब्लाऊज कटिंग करून तेवढा ते जोडावं पण लागतं. आणि कसं
आपण जेवढा ब्लाऊज आपल्याला कट करतो त्याची एक एक चिंध्या कट करावं लागतात, परत त्याला तेवढाच जॉईन द्यावा लागतो, तेवढीच त्याची मेहनत आहे. तर प्लीज कृपया करून व्हिडिओला लाईक करा, होता व्हिडिओला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. कारण व्हिडिओ आपले चॅनल नवीन आहे, आत्ता 2-4 दिवसच झालं चॅनल चालू केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो, एखादा कस्टमर आपल्याकडे येतं आणि म्हणतं आम्हाला अर्जंट ब्लाऊज लागते, ते ब्लाऊज शिवून द्या. मग ते आपण कसं करतो, आपल्याकडे जे अगोदर रेडीमेड आधी ब्लाऊज येऊन पडलेले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मी तर तसंच करते का, तर ह्याचे नाही आपण अर्जंट शिवून दिला तर त्याचे पैसे येतात. पण तसं होत नाही. ब्लाऊज शिवून 10 ते 15 दिवस पडतो, महिनाभर पडतो, पण ते कस्टमर परत येत नाही. मग ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस मग कसं म्हणतं, नाही मग निम्मे पैसे आता दिले तर चालतील का, मी नंतर देतो. पण तसं काही करू नका. मी ह्या गोष्टी अगोदर करत आले आणि अशा तुम्ही काही चुका करू नका. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात आपल्याला ताण खूप पडतो, सोपं नाही. ब्लाऊज शिवणं पण सोपं नाही. ज्या माझ्या ताई शिवतात ना त्यांना माहिती आहे किती कष्ट करावं लागतं, दिवस रात्र एक करावं लागते. सीझन चालू झाल्यानंतर तर झोप येत नाही, डोळ्याची आग उठते, डोळ्यावरती पाणी मारू अक्षरशः कस्टमरच्या हाती घेतलेलं काम कंप्लीट करावं लागतं. की बरेच माझे तर असे ब्लाऊज आहेत, काही साड्यांवरचे मी रेडीमेड ब्लाऊज घालते. तर ब्लाऊज म्हणजे शिवणं होत नाही आहे. जर एखाद्याचं जवळ रिलेटिव्हला असतील, त्यांचे लग्न वगैरे असेल किंवा काही फंक्शन असेल ना, तर मग तो ब्लाऊज आदल्या दिवशी रात्री कटिंग करायचा, मग तो ब्लाऊज कंप्लीट करायचा. नाहीतर ती साडी बी अशीच पडते, ब्लाऊज असाच पडतो. त्याच्यामुळे कसं असतं, लोकांचे कस्टमर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आपण स्वतःकडे वेळ देत नाही, आपण दुसऱ्यांचं बघतो. आणि माझं तर असं, मी स्वतःचे ब्लाऊज कधी फॅन्सी शिवत नाही आहे. कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये जेवढा आनंद भेटतो, जेवढा आपण डिझाईन करतो ना, तेवढा आपण स्वतःच्या ब्लाऊजला करत नाही. माझे तर गोल डीप गळा, चौकोनी गळा, ह्याच्या व्यतिरिक्त मी लेस पण ब्लाऊजला कवचित एखाद्या ब्लाऊजला लावते. नाहीतर मी ज्या कस्टमरच्या ब्लाऊजला लावते ना त्याच्यातच मला खूप चला, आता मी तुम्हाला आता माझ्याकडं म्हणजे जेवढा वेळ होता तेवढा तो व्हिडिओ मी बनवलाय. पण आता मी तुम्हाला शिवलेले ब्लाऊज दाखवते. हे माझी पिकोची मशीन आहे. तर पिकोच्या साड्या भरपूर आहेत, ब्लाऊज पण भरपूर पडलेले आहेत. हे पण ब्लाऊज शिवायचा आहे. हा जो शिवलेला आहे एकदम सिंपल डिझाईन आहे त्याची, पण बटरफ्लायची. आपल्याला इथं पॅच बसवायचा आहे. हे ब्लाऊज अजून भरपूर पलीकडच्या साईडला पण भरपूर आहेत, इथं पण भरपूर आहेत. अजून सगळ्यात इकडं खाली पण आहेत. आणि इकडं कसं दुकान असल्यामुळं हे एवढं होत नाही. इथं पण ह्या मांडणीमध्ये ब्लाऊजच आहेत आणि सगळीकडे ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.